नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धतीचा मटण रस्सा. हा रस्सा इतका स्वादिष्ट लागतो की भाकरी, चपाती किंवा भातासोबत सगळेच जण बोटं चाकत खातील. मटण रस्सा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण बऱ्याच जणांना वाटतं हा बनवणं खूप अवघड आहे, खूप वेळ लागतो. पण खरं सांगू का, जर मसाला आणि पद्धत बरोबर असेल ना, तर घरच्या घरी पण हॉटेलसारखा झणझणीत मटण रस्सा बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे अर्धा किलो मटण 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं धुवून घेतले आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद असं टाकून घेतले आहे. आणि त्यानंतर मी इथे थोडीशी 1 ते 1.5 चम्मच धना पावडर टाकून घेतली आहे. आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिट मिक्स करून झाल्याच्या नंतर आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेशन झाल्याच्या नंतर इथे मी कुकर ठेवून घेतले आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तेल, 1 पळी तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये मॅरिनेशन झालेलं मटण टाकून घेतले आहे. आता हे मटण आपण मीडियम गॅसवरती 10 मिनिट शिजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे. जर गार पाणी टाकलं तर आपलं मटण असं घट्ट होतं आणि रस्सा आळून येत नाही. तर इथे अशा प्रकारे मी थोडीशी हळद आणि मीठ आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊन आळणी रस्सा बनवून घेतला आहे. आणि मला थोडंसं मीठ आणि हळद कमी वाटायला लागलं, त्यामुळे मी परत एकदा मीठ आणि हळद टाकून घेतले. त्यानंतर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. तर मी इथे अर्धा किलो मटणसाठी 5 ते 6 हिरवी मिरची, थोडंसं आलं लसूण आणि बारीक चिरलेला मोठा कांदा, खोबरं, डाळ, कोथिंबीर आणि इथे धने घेतले आहे. आता हे सर्व साहित्य मटण रस्सासाठी भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी एका साईडला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर मी दुसऱ्या बाजूला मसाला भाजून घेत आहे. तर इथे सर्वात अगोदर मी धने, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आता मी हे तव्यावरती टाकून भाजून घेणार आहे. मसाला छान असं भाजून घेण्यासाठी मी अर्धी पळी इथे तेल टाकून घेतले आहे. आता हलक्या हाताने धने थोडेसे लाल होईल तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. थोडीशी मिरची मऊ पडली आणि धने थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे खोबरं टाकून घेतले आहे. आणि प्रत्येक मसाला भाजता वेळेस आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा आपला मसाला भाजून तयार होतो. अशा प्रकारे आता मी डाळ भाजून घेत आहे. खोबरं भाजून झाल्याच्या नंतर मी इथे डाळ भाजून घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा 2 मीडियम साईजचे होते, तर मी तो कांदा टाकून घेतलेला आहे. आणि परत एकदा मी अर्धी पळी तेल टाकून कांदा लाल होईल तोपर्यंत छान असा परतून घेत आहे. तर कांदा चांगला परतून झाल्याच्या नंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर तळवता वेळेसुद्धा थोडंसं तेल टाकलं म्हणजे कोथिंबीरला छान अशी चव सुटते. अशा प्रकारे सर्व मसाला भाजून झाल्याच्या नंतर आता मी इथे हिरवी मिरची, धने आणि कोथिंबीर आणि कांदा हे सर्व मिक्सरमधून काढून घेते. हे 3 वस्तू एकत्र काढून घेते. त्यानंतर डाळ आणि खोबरं हे सेपरेट काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे कांदा, धने, कोथिंबीर, आलं लसूण हे एकत्र काढून घेत आहे. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घेत आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा छान असा कलर दिसतो. तर तुम्ही इथे बघू शकता, हे धना जिऱ्याची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि ही डाळीची पेस्ट आहे आणि ही खोबऱ्याची पेस्ट आहे. डाळी आणि खोबऱ्याची पेस्ट बनवता वेळेस थोडंसं पाणी टाकून हे सेपरेट काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे इथे आळणी रस्सा झालेला आहे. तर मी इथे 3 ते 4 शिट्ट्या करून घेतले होते.
3 ते 4 शिट्ट्यानंतर छान असं मटण मऊ असं शिजलेलं आहे. तर मटण छान असे शिजून झाल्याच्या नंतर इथे मी कुकर ठेवून घेतले आहे. एका बाजूला तुम्ही इथे बघू शकता छान असा अळणी रस्सा झालेला आहे आणि अळणी रस्सा बाजूला काढण्यासाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि लहान मुलांसाठी हा रस्सा खूप पौष्टिक असा असतो, त्यामुळे थोडासा अळणी रस्सा बाजूला करून ठेवा. तर मी इथे 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतले आहे घरगुती आणि इथे एका बाजूला सुहाना मटण मसाला घेतले आहे 1 पुडी आणि इथे 1 चम्मच परत एकदा मीठ आणि थोडीशी हळद घेतली आहे. त्यानंतर कुकर ठेवून घेतल्याच्या नंतर इथे मी 3 ते 4 पळी असं तेल टाकून घेत आहे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर मी इथे तेल टाकल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व मसाले एकत्रच टाकून घेतले आहे. तर हे मसाले छान असे स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहे. मसाला परतून झाल्याच्या नंतर आता जे वाटण केलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता वाटण टाकून घेतल्याच्या नंतर छान असं स्लो गॅसवरती हा मसाल्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे. इथे मी मसाला 2 ते 3 मिनिट स्लो गॅसवरती छान असं परतून घेत आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल पण सुटत आहे मसाल्याला. त्यानंतर राहिलेलं खोबरं हे आता त्या मसाल्यामध्ये त्या मिश्रणमध्ये टाकून छान असं ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मसाले चांगले असे परतून घेतल्याच्या नंतर छान अशी आपल्या भाजीला तरी सुटते. तर तुम्ही इथे बघू शकता कढईने थोडंसं तेल सुटायला लागल्याच्या नंतर मसाला डागू नये म्हणून मी इथे थोडंसं अळणी रसाचं पाणी टाकून घेत आहे. त्यानंतर इथे मसाल्याला तेल सुटेपर्यंत इथे मी अळणी रस्स्यामध्ये राहिलेलं डाळीचं पेस्ट टाकून घेत आहे. डाळीची पेस्ट टाकून घेऊन आता हे थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे. राहिलेला मसाला प्लेटमध्ये होता तर मी ती कोथिंबीर प्लेटमध्ये पुसून अळणी रस्स्यामध्ये टाकून घेतली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता एका साईडला मसाला आपला खूप छान असा परतलेला आहे आणि छान अशी मसाल्याला तरीसुद्धा सुटली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला म्हणजेच छान असा मसाला परतून झालेला आहे. मसाला छान असा परतून झाला की पीस टाकून घ्यायचे आहेत. आता मी हे सर्व पीस त्यामध्ये मसाल्यात टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे मसाल्यामध्ये पीस टाकून असं परतून घेतल्याच्या नंतर छान असा पीसला फ्लेवर येतो. तर 1 ते 2 मिनिट हे पीस मी मसाल्यामध्ये टाकून घेऊन छान असं मिक्स करून घेतले आणि वाफेवर ठेवले आहे. वाफून घेतल्याच्या नंतर राहिलेला अळणी रस्सा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातलं जे पाणी होतं ते सुद्धा मी आता ह्यामध्ये टाकून घेतले आहे. आता पाणी हे आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या घरातील फॅमिली मेंबर किती आहेत आणि आपल्याला भाजी किती लागते याचा अंदाज घेऊन गरम पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकून झाल्याच्या नंतर आता भाजी 4 ते 5 मिनिट छान अशी खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या भाजीला इथे छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. आता मी हे 3 ते 4 मिनिट भाजी छान अशी शिजून घेते. तर अशा प्रकारे छान अशी भाजी उकळून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी थोडीशी 2 मिनिट शांत झाल्याच्या नंतर इथे वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. छान अशी आपल्या भाजीला तरी येते. बघा असा तयार आहे आपला झणझणीत मटण रस्सा. रंग, वास आणि चव सगळे एकदम परफेक्ट झाले बघा. तुम्ही पण घरी असंच करून बघा आणि कसा झालाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या
रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. तर फ्रेंड्स, हा मटण रस्सा आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो. खूप छान असा लागतो. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.